विजयादशमी निमित्त श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे सर्जिकल शस्त्र पूजन संपन्न। नमस्कार, मी संजना भांबुरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून। रुग्णालयात रुग्णांचे प्राण वाचविण्याकरिता अनेक आजारांवर शस्त्रक्रिया केली जाते। बहुतांश पोटाच्या विकाराचे, गाठींचे, हाडांच्या, महिलांचे सिझेरियन सेक्शन, डोळ्यांचे, कान, नाक, घसा व इतरही आपत्कालीन व इमर्जन्सी ऑपरेशन महाविद्यालयात सातत्याने केले जातात। हे सर्व ऑपरेशन विशिष्ट आधुनिक शस्त्रानेच केले जातात। या शस्त्रक्रियेतून बहुतांश रुग्ण हे बरे होतात व त्यांना नवीन एक जीवन मिळते। आय ट्रीट बट ही इज क्युअर्ड अशी जी म्हण आहे त्यामध्ये निसर्गरूपी परमेश्वर आणि शस्त्राकडून मानवी जीवनात मिळालेल्या योगदानाची कृतज्ञता व भारतीय सांस्कृतिक परंपरा व आजच्या दिवसाचे महत्त्व दडलेले आहे। हे लक्षात घेता आज विजयादशमी निमित्त श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जनरल सर्जरी विभाग, अस्थिव्यंगोपचार विभाग, स्त्रीरोगशास्त्र विभाग, नेत्र विभाग, कान, नाक, घसा विभाग इत्यादी विभागामार्फत आधुनिक सर्जिकल शस्त्रांचे पूजन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अनिल बत्रा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेंद्र भुयार, जनरल सर्जरी विभागाचे प्रमुख डॉक्टर विजय पोटे, अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉक्टर जय राठोड, उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमर सुरजोशी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरविंद कुडमेथे आदी सेविका श्रीमती माया मोरे उपस्थित होते। यावेळी जनरल सर्जरी विभागाचे अध्यापक डॉक्टर विनोद राठोड, डॉक्टर अमोल देशपांडे, डॉक्टर स्वप्नील मदनकर, डॉक्टर विशाल एलके, डॉक्टर राम ठोंगरे व अस्थिव्यंगोपचार विभागाचे अध्यापक डॉक्टर आशिष चव्हाण, डॉक्टर जावेद सौदाकर, डॉक्टर अनिकेत खरात, बधिरीकरण विभागाचे डॉक्टर रोशन शेंडे, डॉक्टर सचिन पद्यावर आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदवीधर विद्यार्थी व ऑपरेशन थिएटर मधील नर्सेस व इतर कर्मचारी वर्ग या सर्वांनी आपले मोलाचे मार्गदर्शन केले। अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।